कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. किल्ले शिवनेरी आणि किल्ले अजिंक्य तारा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. किल्ले अजिंक्य तारा संघमालक किशोर कुमार कटवटे आणि किल्ले शिवनेरी संघमालक श्री नितीनजी गोरडे यांच्या माध्यमातून हे दोन संघ या स्पर्धेत आपण खेळताना गेले 2 दिवस पाहतोय. तब्बल 8 संघांचा समावेश, विविध संघाच्या खेळाडूंच्या अंगावर आपण वेगवेगळ्या रंगाच्या जर्सी सुद्धा पाहतोय. खूप चांगलं नियोजन केलंय प्रशांत म्हात्रे सरांनी. खऱ्या अर्थानं असं भासूनच दिलं नाहीये या स्पर्धेतून की हे स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. चांगली पारितोषिक आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचा सेल्फी पॉइंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतो. आय लव्ह MPL 2022 हा नवीन पर्वाचा खेळ. खऱ्या अर्थानं हे पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं आणि या पहिल्या पर्वातच खूप चांगलं यश पटकावले या स्पर्धेने. एक चांगली उंची गाठली या क्रिकेटच्या स्पर्धेने. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस, चौथा सामना काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून ग्रीन सिग्नल येईल या मॅचला चालू करण्यासाठी. एका बाजूला किल्ले शिवनेरी संघाकडून सचिन जाधव कर्णधार, विशाल विश्वासराव, खुशाल राठोड, प्रेमनाथ साबळे, सचिन पाटील, सचिन वडगाये, प्रशांत खेडेकर, श्रीकांत मच्छा आणि श्रीकांत मच्छाच्या जागेवरती या मॅचमध्ये अनिल रुपवतेला आपण खेळताना बघणार आहोत. AVR असेल या मॅचमध्ये. कुणाल मस्के, अभिषेक पावसकर, रसिक दुबळे. तर दुसऱ्या बाजूला मात्र उमेश वानखेडे, सुशील राठोड, प्रशांत अडांगळे, कर्णधार स्वतः किशोर कुमार काडवडे, उपिन दशरथ, महेश सुर्वे, मिलिंद बोराळे, सुनील कुप्पण, राजेश शिराळ, रणजित डिक्कर आणि कपिल कदम. सुरुवात झाली आहे मॅचची. आता थांबा ना, ही मॅच चालू झाली, त्याला अपडेट करावं लागणार. तुमच्या मोबाईलवर बघा ना तुम्ही डाउनलोड करून. अपडेट कर ना. टाकला एक बॉल. उपिन दशरथ स्ट्राइक एंडवरती. या स्पर्धेच्या माध्यमातून उपिन दशरथनं खूप चांगला खेळ सादर केला. या वेळेला मात्र निर्णय चुकतोय की काय? ताळमेळ बिघडलाय, चुकीचा निर्णय आणि मग चुकीला माफी नसते. पंचांकडून मात्र एक बोट आसमंताकडे वरती करण्यात आलं आणि मग उपिन दशरथ या मॅच मध्ये स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसत आहेत. जो महत्वाचा खेळाडू मानला जातोय संघ अजिंक्य तारा संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून उपिन दशरथला या मॅच मध्ये सुद्धा आपण ओपनिंग जोडीमध्ये पाहिलं होतं, परंतु ओपनिंग जोडीतून माघारी परतताना सुद्धा लवकर उपिन दशरथ या वेळेला येताना दिसतोय. बॅड कॉल आपण म्हणू शकता, चुकीचा निर्णय. बड़ी मछली जाल में फंसती हुई हरीश सर इस बार कहा जाएगा. दरम्यान नवीन फलंदाज उपिनच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये उपिन आणि उमेश वानखेडे असे 2 फलंदाज सलामीवीर जोडीमध्ये आपण पाहिले होते. यावेळेला हलक्या हाताने स्टिअर करतायत. बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला थोडीशी बॅट क्रॉस केली आहे. स्क्वेअर लेग दिशेने जातोय चेंडू. चेंडूला अडवलं जात आहे. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव अजिंक्य तारा संघाच्या खात्यामध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक, पहिली 2 षटकं तसं पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत. त्यामध्ये मात्र फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑन साईडला एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतोय. दोन्ही खेळाडू ऑन साईडच्या दिशेने दिसत आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि एक वाईडिश लॉंग ऑन वरती एक खेळाडू आपल्याला उपस्थित दिसतोय. अगदी बाउंड्री लाईनवर हे 2 खेळाडू डीपमध्ये तैनात केलेले आपण पाहू शकता ऑन साईडच्या दिशेने. बाकी जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर विकेट कीपर पासून सुरुवात केली तर उजव्या बाजूला शॉट थर्ड मॅन आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये, त्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन, शॉट मिड विकेट आणि एक शॉट फाईन लेग. अशा पद्धतीने मात्र फील्ड पोझिशन्स या मॅच मध्ये आपल्याला फिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला 1 धाव संघाच्या खात्यामध्ये येताना दिसते. फलंदाजीसाठी किशोर कुमार कटवटे आणि उमेश वानखेडे हे 2 फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आहेत.
उपिन दशरथ या मॅचमध्ये लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावलं गेलं त्यांना, कारण आज संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलात तर खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. वाट पाहावी लागेल थोडा वेळ पंचांकडे, कारण पंचांकडे मागणी तर केली गेली आहे, परंतु काय इशारा देतील, काय निर्णय घोषित करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय या मॅचमध्ये. कारण उपिन दशरथ स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय आणि यावेळेला स्ट्राईक एंडवर जर आपण पाहिलात तर स्वतः किशोर कुमार कटवडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा विकेट मात्र या ठिकाणी मिळणार का, पंच बाद घोषित करणार की नॉट आउट घोषित करणार हे मात्र पाहावं लागेल. येस, पंचांनी मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. फलंदाज बाद होऊन माघारी परततील. किशोर कुमार यांना माघारी परतावं लागतं. यावेळेला लाऊड अपील केला होता, तितकाच आत्मविश्वास पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक, विकेट किपर, गोलंदाज सर्वांकडूनच लाऊड अपील केला गेला आणि मग पंचांनी सुद्धा त्याची कुठेतरी बारकाईनं कारवाई केली, दखल घेतली आणि मग एकमेकांशी विचार विनिमय करून हा निर्णय घोषित केलाय. हीच खासियत आहे, हीच ओळख आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांची. खूप चांगलं पंचांचं पॅनल आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सूर्यकांत आडाव सर, त्याचबरोबर प्रवीण पाटील सर आहेत, करुणाकरजी कोटियन, कालच्या दिवसामध्ये शिवराम वैती, राज नाईक यांना आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दरम्यान दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. अवघ्या 2 धावांवर हरिसर 2 विकेट पटकावले जात आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. थोडीशी आता मात्र स्थिती खराब आहे अजिंक्य तारा संघाची. पहिल्या 2 मॅचमध्ये चांगला विजय निश्चित केलाय, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये जर आपण पाहिलात तर सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये थोडासा लडखळलेला दिसतोय संघ. किशोर कुमार कटवटे आणि त्याचबरोबर उपिन दशरथ सारख्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली आहे गोलंदाजासाठी. सचिन जाधव स्वतः संघनायक आहेत शिवनेरी संघाचे. खूप चांगली बॉलिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, हात खोलण्याची संधी दिलेली नाही आहे. त्याचबरोबर 2 महत्त्वपूर्ण विकेट सचिन जाधवच्या खात्यामध्ये आहेत. सचिन जाधव, शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र कट केला जातोय. एज घेतली आहे चेंडूची आणि हा बॉल जातोय थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. ओव्हरची समाप्ती होईल, परंतु शेवटच्या बॉलवरती हलक्या हातानं दिशा दाखवली नाही तर दिशा घेतली चेंडून असं म्हणावं लागेल, कारण बॅटची आउटसाइड एज घेतली होती. पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा होते, परंतु विकेट किपर आणि शॉर्ट थर्डमॅन या 2 खेळाडूंच्या मध्ये बराचसा गॅप पाहायला मिळाला आणि त्या गॅप मधून ट्रॅव्हल करत अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जातोय थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळवल्या जात आहेत शेवटच्या चेंडूवरती. एका षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा अजिंक्य तारा संघाच्या खात्यामध्ये आहेत. ओव्हरची मात्र समाप्ती झाली आहे. सुशील राठोड आणि उमेश वानखेडे, मगाशी आपण चर्चा ऐकली प्रेझेंटेशन बॉक्स मधून. सचिन जाधव आणि उमेश वानखेडे हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आज मात्र प्रथमतः खेळताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर कधीच आपण सचिन राठोड आणि उमेश वानखेडे, सचिन जाधव आणि उमेश वानखेडे यांना एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहिलेलं नव्हतं. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून समानरित्या विभागून दिलं गेलेलं असताना आज मात्र सचिन जाधव आणि त्याचबरोबर उमेश वानखेडे एकमेकांच्या विरोधात दिसले. आणि खूप चांगलं भोजन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. खऱ्या अर्थानं एक चांगलं स्लोगन आहे, सुरुवात नवीन पर्वाची, सर्वांची मनं जिंकण्याची. मास्टर्स प्रीमियर लीग MPL 2022. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं नियोजन. नवीन ओव्हरची सुरुवात गोलंदाजी मार्कवर. कुशल गजानन राठोड ओव्हर द विकेटचा मारा, कट करतायत चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकेरी धावेनं मात्र समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. प्रत्येक बॉलवर मात्र या वेळेला धाव मिळवण्याचा निश्चय आहे, मानस आहे. फलंदाजीसाठी सुशील राठोड आहे आणि गोलंदाजीसाठी कुशल राठोड आहे.
सुशील आणि कुशल एकमेकांच्या समोर आहेत. यावेळेला चांगला चेंडू, तितकाच चांगला सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ हाताने मात्र गोलंदाजी करत असताना एक चांगली हायम ऍक्शन पाहायला मिळते कुशल राठोडच्या माध्यमातून. कुशल राठोडसाठी पुढील चेंडू. सुशीलनं यावेळेला दिशा दाखवली आहे. जम्पिंग स्ट्रोक आपण पाहिला, अंगाच्या दिशेने येत होता चेंडूला. लेग स्टिकच्या दिशेने मात्र खेळत असताना खूप चांगला फटका. एकेरी धावेनं मात्र सांगता होईल या चेंडूची. 1 धावानं धावफलक पुढे सरकेल. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा. 1.4 षटकांची समाप्ती झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कुशल गजानन राठोड 3 धावा खर्च करतात या ओव्हरमध्ये. सचिन जाधवनं मात्र पहिले षटक हाताळलं. 1 विकेट पटकावत 6 धावा त्याच्या खात्यामध्ये. दुसरा विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. खूप चांगला फटका. मास्टर्स प्रीमियर लीग षटकार येतोय. हवाई फायर केलाय या वेळेला. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, या क्रिकेटच्या सूत्राप्रमाणे आता मात्र बॅटिंग सुरू झाली आहे मैदानामध्ये. यावेळेला बघा हलक्या हाताने दिशा दाखवतायत. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. मेरिटवर फटके खेळतायत. ज्या पद्धतीनं चेंडू टाकले जात आहेत, जे जसे चेंडू हाताळले जात आहेत, तशा पद्धतीने मात्र दोन्ही फलंदाजांनी फटके खेळण्याची सुरुवात केली आहे. सुशील राठोडच्या बॅटमधून हा षटकार आला. 5 चेंडू आणि 12 धावांची वैयक्तिक खेळी. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती अजिंक्य तारा संघाच्या खात्यामध्ये. वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं सचिन जाधवनं. 1 विकेट पटकावत 6 धावा खर्च केल्या. दुसरा विकेट रनआउटच्या स्वरूपात आला होता. कुशल गजानन राठोडला आपण पाहिलं दुसरी ओव्हर घेऊन येत असताना एका ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करतोय. एकूण 16 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. खूप चांगली सुरुवात करून दिली अजिंक्य तारा संघाकडून. आपण जर पाहिलं तर 2 विकेट जरी गमावले गेले असले तरी 2 ओव्हर नंतर चांगली सरासरी गाठली जाते. 8 धावा प्रति षटकानं 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. हे चांगलं षटक, पोषक असं षटक आपल्याला पाहायला मिळतं ते फलंदाजांसाठी. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ सेकेंड ओवर. 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 16 रन है स्कोर कार्ड पर. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 की इस प्रतियोगिता में आए हुए सभी दर्शकों का, सभी मान्यवरों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा. भोजन शुरू हो चुका है. सभी टीमों के ओनर से, सभी कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप अपना भोजन कर लीजिए. ओवर द विकेट के लिए अब नए गेंदबाज को प्राचारण किया जाएगा. गेंदबाजी मार्ग पर ओवर नंबर 3 के लिए आएंगे रसिक दुबड़े. नाम से दुबड़े हैं लेकिन शरीर से हट्टे खट्टे नजर आते हुए रसिक दुबड़े गेंदबाजी मार्ग पर ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे. अंपायर की बाईं ओर से स्ट्राइक एंड पर देखा जाएगा सुशील राठौड़ को. दूसरी तरफ उमेश वानखेड़े है नॉन स्ट्राइक एंड पर. पहली गेंद रसिक दुबड़े द्वारा सुशील राठौड़ के लिए. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, बैट का अंदरूनी किनारा लेकर गई है स्क्वायर लेग की दिशा में. वहां पर खिलाड़ी दौड़ेंगे, गेंद को फेंकेंगे, तब तक 1 रन आसानी से पूरा कर लिया गया. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होगा इस बार और स्ट्राइक रोटेट होते हुए सुशील राठौड़ नॉन स्ट्राइक एंड पर आएंगे और उमेश वानखेड़े जाएंगे स्ट्राइक एंड पर. अगली गेंद उमेश वानखेड़े के लिए. इस बार कट करना चाहते थे, बैकफुट पर गए थे, पूरा जगह बनाकर खेलना चाहते थे, लेकिन जगह बनाने के बावजूद भी गेंद ने चकमा दिया बल्लेबाज को. सीधे विकेट कीपर के हाथों में जाकर रुकी है गेंद. बहुत अच्छी विकेट कीपिंग पीछे वहां पर देखने को मिली. और एक डॉट गेंद और एक बिंदी गेंद आती हुई गेंदबाज रसिक दुबड़े द्वारा.
खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी अनुभवायला मिळतंय मास्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये मात्र फटका फसताना दिसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. लाजवाब कॅच, खूप सुंदर झेल. पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पा एक हाथ से करता है, इन्हें दोनों हाथों से कर दिया. पुष्पा फायर है, ये डबल फायर है. बहुत ही बेहतरीन कैच. ये नया ट्रेंड चालू हो चुका है क्रिकेट में भी. पुष्पा सिर्फ थिएटर में मर्यादित नहीं रहा, पुष्पा अब क्रिकेट के मैदान में भी आ चुका है. हालांकि इंटरनेशनल क्रिकेट में भी पुष्पा का ट्रेंड दिखाई दिया बहुत बार. रविंद्र जडेजा द्वारा देखा गया, डीजे ब्रावो द्वारा देखा गया, डेविड वार्नर द्वारा देखा गया. उनकी तो कुछ बात ही अलग है. आजकल वो बॉलीवुड के गानों पे भी थिरकने लगे हैं. और खुद अकेले नहीं तो पूरी फैमिली के साथ थिरकते हैं बॉलीवुड के गानों पे. हैदराबाद ने भले उनको टीम में नहीं लिया, लेकिन उन्होंने आंध्रा की फिल्म, तेलुगु फिल्म के लिए किया ऐसा. हैदराबाद की टीम ने उन्हें टीम में जरूर ना लिया हो, लेकिन फिर भी टीम के ऊपर जो प्रेम होता है, टीम के प्रति जो भावना होती है, वो दिल में कायम रहती है. और इसी के लिए पुष्पा पर उन्होंने जरूर नाचने का सोच लिया था. बहुत अच्छा डांस देखने को मिला. इस बार आगे बढ़कर खेलने का प्रयास था. चकमा देती हुई गेंद फिर एक बार गुजरती हुई विकेटकीपर की दिशा में, और एक बिंदी गेंद आएगी. रसिक दुबड़े द्वारा बहुत ही ताकतवर गेंदबाजी हुई है इस मैच के दरमियान. बहुत ही अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन एंड लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए नजर आएंगे रसिक दुबड़े इस मैच में. 5 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए और 1 विकेट चटकाया. इस बार आगे बढ़कर खेला है आड़े बल्ले से. गेंद जाएगी डीप मिड विकेट में, वहां पर खिलाड़ी मौजूद. 1 रन ही मिलेगा. बहुत ही अच्छी ओवर की मात्र समाप्ति होगी. 3 ओवरों का खेल समाप्त होने के बाद सिर्फ 3 रन आए इस ओवर से. 1 विकेट चटकाते हुए टीम का स्कोर जाकर पहुंचेगा 3 विकेट के नुकसान पर 19 रन पर. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ 3rd ओव्हर. खूप चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाजांनी. हात खोलण्याची कुठेही संधी देत नाहीयेत फलंदाजांना. एका प्रकारे बांधून ठेवले, जखडून ठेवले, रोखून ठेवले. धावसंख्येवर अंकुश लावले चांगल्या पद्धतीनं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 विकेट्स गमावलेत संघ किल्ले अजिंक्य ताराने. कालच्या दिवसापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांगीण सुंदर क्रिकेट पाहिले. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं पंचांचं पॅनल उपस्थित आहेत. चांगलं क्रीडांगण या स्पर्धेला उपलब्ध झालंय. खूप चांगले स्पॉन्सर आहेत, खूप चांगली पारितोषिकं, त्याचबरोबर खूप चांगलं समालोचन आपण ऐकताय. खूप चांगलं तंतोतंत असं गुणलेखन आपल्याला क्रिक हिरोजच्या माध्यमातून, लाईव्ह स्कोरिंगच्या माध्यमातून अनुभवायला मिळतंय. त्याचबरोबर नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण. कॅमेरामॅन्स आणि अपडेटर्स खूप चांगलं काम करतायत. खूप चांगलं नियोजन खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकता. प्रशांतजी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी पहिल्या पर्वाच्या या नियोजनामध्ये चांगलं यश प्राप्त करतायत. खूप चांगली स्पर्धा घेऊन आलेत आपल्यासाठी. या वेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पायाचा भेद घेतलाय. पंच मात्र लेगबाईचा इशारा दर्शवतायत. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येत असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक 2रं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळताना दिसतील ते सचिन जाधव. सुशील राठोड एका बाजूने मात्र 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतायत. 1 षटकार 1 चौकार. 7 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. या वेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये जातोय चेंडू. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आता मात्र थोडासा संयमी खेळ करावा लागेल, स्वतःला सेट करून घ्यावं लागेल. परंतु आपल्याकडे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये स्वतःला सेट करण्यासाठी फलंदाजांकडे जास्त वेळ नसतो. फलंदाज सुरुवातीच्या ओव्हरपासूनच आक्रमक दिसतात, विस्फोटक असे दिसतात. या वेळेला बॅटच्या रडारमध्ये आहे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मास्टर्स प्रीमियर लीग षटकार महेश सुर्वेच्या बॅटमधून येतोय हा कडक कडकडीत प्रहार.
महेश सुर्वे हा तोच फलंदाज आहे जो संघाला धावा पुरवे. खूप चांगली बॅटिंग. यावेळेला थोडंसं इनसाइड आउट खेळलेत. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये जातोय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. दुसऱ्या धावेची मांग आहे. दुसरी धाव मागितली आणि मग ती पूर्ण सुद्धा केली. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. गॅप शोधून काढला. पाठीमागे मात्र चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक धावले, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत पूर्ण केला गेला होता. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली बॉलिंग. यावेळेला तिखट मारा झालाय. थोडासा वेग वाढवलाय. गतीमध्ये मात्र थोडंसं परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस सोबत नियंत्रित गोलंदाजी करण्याचा मारा झालेला आपण पाहिला. फलंदाजाला बीट केलं गेलं. चांगलं यष्टीरक्षण पाठीमागे. जर हा चेंडू हातातून निसटला असता तर कुठेतरी हा चेंडू मास्टर्स प्रीमियर लीगचा जो मागचा बॅनर आपल्याला दिसतोय तिथे जाताना दिसला असता. परंतु खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. यावेळेला विकेट किपरच्या डोक्याच्या वरून काटा बदललाय चेंडूने. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावतोय पाठीमागे. बघूया अडवण्यात यशस्वी होतील का. नक्कीच अडवलं जातंय चेंडूला. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 29 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ 3.5 ओव्हर्स. आणि मग हा ओव्हरची समाप्ती आणि मग 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. असंच जर धावफलक सुरू राहिलं तर 47 धावांपर्यंत मजल गाठण्याची शक्यता दर्शवतंय स्कोर कार्ड. प्रोजेक्टेड स्कोर 47 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या मॅच मध्ये. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 7.75च्या सरासरीने मात्र धावफलक आतापर्यंत लगावलं गेले ते स्कोर कार्ड वरती. सुशील राठोड आहेत एका बाजूला. 7 चेंडूंमध्ये 11 धावा त्यांनी बनवलेत. 8 चेंडू 15 धावा बनवलेत आणि महेश सुर्वेने 7 चेंडूंमध्ये 11 धावा बनवलेत. कुशल राठोड आणि सचिन जाधवनं वैयक्तिक 2 षटकं हाताळली आहेत. सचिन जाधवनं 2 षटकं हाताळत एका विकेट सकट 17 धावा धावफलकावरती लगवल्या. नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता कुशल राठोड. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतायत. ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूनं. कॅमेरामॅन एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल. त्याला दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत हा बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. फुल टॉस बॉल होता. अक्रॉस द लाईन आले आणि हलक्या हातानं बॅटने दिशा दाखवली चेंडूला. 36 धावा. 36 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला कव्हरमध्ये दाखवतायत दिशा. चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक पाठीमागे उपस्थित. एकेरी धाव मात्र येतील. एकेरी धावेनं पुढे सरकणारं धावफलक आपण पाहू शकता. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुशील राठोड आणि महेश सुर्वे दोघांनी मात्र वैयक्तिक 16 धावा बनवलेत या इनिंगमध्ये. डाव सावरलाय खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल, कारण उपिन दशरथ लवकर माघारी परतले होते. त्याच्या मागोमाग किशोर कुमार कटवटे यांना सुद्धा बाद झालेलं आपण पाहिलं. तदनंतर मात्र उमेश वानखेडे सुद्धा मागील ओव्हरमध्ये बाद होऊन माघारी परतले आणि मग या 2 फलंदाजांनी संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली आणि मग ती लिलया पेलण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. लोअर फुल टॉस आहे. इनसाइड आउट. या वेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ कव्हर क्षेत्राच्या दिशेनं मागे क्षेत्ररक्षक उपस्थित. अडवलं चेंडूला. फील्ड केली आहे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होतोय का ते बघूया. माघारी गेली आहेत. 2 धावांवर समाधानी राहतील, परंतु मिसफील्ड होत आहे. पाठीमागे बॅकअप साठी उपस्थित आहेत. ओव्हर थ्रो झाला होता, त्याचा फायदा मात्र कुठेतरी फलंदाजांना उचलण्याची गरज भासलेली नाहीये. 2 धावांवर समाधानी राहतील फलंदाज. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 40 धावा 4.5 षटकांची समाप्ती. अजिंक्य तारा विरुद्ध शिवनेरी या 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवनेरी संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निमंत्रित केलं होतं अजिंक्य तारा संघाला फलंदाजीसाठी. यावेळेला थोडासा अर्ली स्ट्रोक पाहायला मिळाला. अगोदरच बॅट भिरकावून बसले होते. विकेट किपरच्या हातामध्ये सोपावत हा शेवटचा चेंडू आपण पाहिला.
3/19 सांगितला त्याच्यामुळे 3/19 चौथ्या ओव्हरला फक्त 10 रन आले. एक सिक्स, एक डबल, 2 डॉट, 2 सिंगल. दाखवा किती स्कोर आता तुम्ही किती 3/19 3/19 ला चौथ्या ओव्हरला फक्त 12 रन आले 12 चौथ्या ओव्हरला 10, एक 6 आला एक सिक्स, एक डबल, 2 डॉट, 2 सिंगल, 2 डबल आले एक डबल. एक डबल पार्टी पण आला एक इकडे आला बरोबर बघ. विशालची होती ना स्कोर किती झाला? 40 विशाल तू कोणी आहे अरे ये ना तू कोणी आहे 40 धावा 5 षटकांच्या समाप्तीअखेरीस 8 धावा सरासरीने मात्र धावफलक आतापर्यंत सजवलेलं आपण पाहिलंय. अजिंक्य तारा संघाच्या फलंदाजांनी महेश सुर्वे 11 चेंडूंमध्ये 18 धावा, 1 चौकार आणि एका षटकाराच्या जोडीनं सुशील राठोड 10 चेंडूंमध्ये 17 धावा, 1 चौकार आणि 1 षटकार सुशील राठोडच्या खात्यामध्ये सुद्धा आहे. अभिषेक पावसकर नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 पूर्ण झाली आहेत आणि मग 6व्या षटकाचा खेळ करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं गेलं. हा चेंडू सोपवला गेलाय तो अभिषेक पावसकरच्या हातामध्ये. 6 षटकांचा खेळ आहे, 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं, 4 गोलंदाजांचा वापर. पहिला बॉल या वेळेला थोडीशी फ्लाईट दिली गेली होती चेंडूला. फसवा चेंडू ठरलाय फलंदाजासाठी. फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता सुशील राठोड. अगदी नावाप्रमाणे बॅटिंग केली आहे. 11 चेंडू आणि 17 धावा सुशील राठोडच्या खात्यामध्ये आहेत. जो मैं बोलता हूं मैं करता हूं और मैं जो नहीं बोलता हूं वो डेफिनेटली करता हूं. इस बार बोला नहीं था तो करके दिखाया. गेंद को भेजा वाइडिश लॉन्ग ऑन रीजन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. खूप चांगली बॅटिंग सुशील राठोडच्या बॅटमधून हा चौकार. मास्टर्स प्रीमियर लीग 2022. या वेळेला सुद्धा बॅटच्या रडार मध्ये आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त झेल टिपलाय मित्रांनो. हा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊतात या झेलसाठी. विशाल विश्वासराव काय जबरदस्त कॅच पकडली आहे. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट असं म्हटलं जाऊ शकतं. खूप चांगला झेल. रणजित डिक्कर नवीन फलंदाज. आउट कोण झालं? सुशील राठोड 2 माघारी परतलेत. या अगोदर एक चौकार जरूर ठोकला होता, परंतु व्हेरी नेक्स्ट बॉल बॅटच्या रडारमध्ये जरी चेंडू मिळाला असला तरी अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी हा फटका खेळत मात्र झेलबा 2 माघारी परतलेत. त्यांची जागा मात्र रणजित डिक्करनं घेतली. आणखीन एक फुल टॉस बॉल मिळालाय, त्याला मात्र वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमा पार फरार. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. महेश सुर्वे जो संघाला धावा पुरवे 4 धावा पुरवल्या या वेळेला. 12 चेंडू आणि वैयक्तिक 22 धावांची खेळी. संघाचं धावफलक 48 धावांवर. आणखीन एक मोठा फटका. हा बॉल सुद्धा काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शिवनेरी संघाकडून या अगोदर विशाल विश्वासराव कडून एक चांगला झेल पाहिला आणि या वेळेला प्रशांत कडून एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 6 धावांमध्ये जात होता चेंडू षटकारासाठी, परंतु त्यावर फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं ते फलंदाजांना या चांगल्या फिल्डिंगमुळे. दरम्यान किल्ले प्रतापगड आणि किल्ले पुरंदर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहे, तरी दोन्ही संघनायकांनी टॉससाठी यायचंय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित. षटक क्रमांक 6 शेवटचं षटक आहे. धावांची गरज आहे आणि या धावा येत आहेत. 2 धावांची वाढ धावफलकावरती होतीये. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावांसोबत 51 धावा धावफलकावरती आल्या आहेत. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज किल्ले शिवनेरी संघाला. किल्ले प्रतापगड आणि किल्ले पुरंदर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण करणार आहोत. तत्पूर्वी चालू असलेल्या मॅचकडे लक्ष टाकतोय. किल्ले अजिंक्य तारा या संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत 6 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा बनवल्या आणि शिवनेरी संघाला 6 षटकांमध्ये म्हणजे 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे.
तर पुढील मॅचचा टॉस आपण करण्यासाठी जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील आपल्यासोबत जोडतील. Masters Premier League. चला, किल्ले पुरंदर, किल्ले प्रतापगड दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे. धीरज कुमार पंदिरकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. नाणेफेक पुढील मॅचचा किल्ले पुरंदर विरुद्ध किल्ले प्रतापगड. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में किल्ले पुरंदर संघाचे संघनायक टॉससाठी त्वरित द्यायचं आहे. किल्ले पुरंदर, टीम पुरंदर, कॅप्टन टॉससाठी यायचे त्वरित. एका बाजूला प्रतापगड तर दुसऱ्या बाजूला पुरंदर. या दोन संघांमधील हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. निश्चितच पुरंदर संघाने आपले सलामीचे दोन्ही सामने जरूर गमावलेत, परंतु या मॅच मध्ये आपल्या सन्मानासाठी, टीमच्या सन्मानासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला किल्ले प्रतापगड आपण पाहतोय, एक मॅच विजयी, दुसऱ्या मॅच मध्ये निश्चितच हरले असतील, त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच तर मस्ट विन मॅच असेल. पंदिरकर सरांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि पुरंदर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. मी बॅटिंग करणार आहे. बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला. या मॅच मध्ये देखील पुरंदर संघाला शुभेच्छा असतील, प्रतापगड संघाला आमच्या शुभेच्छा असतील आणि आभारी असणार आहोत धीरज कुमार पंदिरकर सरांचा. टॉस बॉक्स मधून आपल्याला पाहायला मिळतो निर्णय येतोय. नाणेफेक जिंकत पुरंदर संघाने या मॅच मध्ये मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. ओव्हर टू कॉम बॉक्स जाणार आहोत चालू मॅच कडे. Professionally streamed sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. Starting five, last night, outside left side night over. I was champion for the champion. Time to lose the big time to win the league. Now professionally streamed sports events live with features like slow चला, motion विनंती असेल दोन्ही replays, संघांना. scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture. चला, गायगाराच्या दोन्ही संघांना आमची विनंती असणार आहे. किल्ले अजिंक्यतारा विरुद्ध आपण पाहतोय या ठिकाणी किल्ले शिवनेरी. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. बराचसा विलंब झाला पहिल्या इनिंगला. शिवनेरी संघाच्या माध्यमातून विनंती असेल अजिंक्यतारा थोडी घाई करायचं. चला, शिवनेरी संघ आपले ओपनिंग पेअर पाठवून द्यायची आहे. किल्ले शिवनेरी, टीम शिवनेरी ओपनिंग पेअर बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. मॅच ऑफिशियल सज्ज आहेत. अजिंक्यतारा संघाचे क्षेत्ररक्षण देखील लागलं गेलंय. किल्ले शिवनेरी बराचसा विलंब लगावला जातोय. किल्ले शिवनेरी वारंवार आपणास विनंती केली जाते, जर विलंब लगावला गेला तर निश्चितच पुढील मॅच पासून आपल्याला निर्धारित टाइम द्यावा लागेल, जे काल आपण केलं होतं. किल्ले शिवनेरी चला ओपनिंग पेअर पाठवून द्यायचे त्वरित. आणि आज देखील आपण थोडंसं लेट चाललोय निर्धारित वेळेच्या. चला, किल्ले शिवनेरी थोडी घाई करायची. किल्ले शिवनेरी बॅटर्स, यस सचिन पाटील आणि सचिन वडगळे ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज. किल्ले अजिंक्यतारा विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचा आहे. गोलंदाजी मागपती सुशील देखील सज्ज होतील. अजिंक्यतारा
आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. सचिन पाटील स्ट्रायकिंग एंडला, तर सचिन वडगाळे सज्ज होतील यावी नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर सुशील सज्ज होते यावी गोलंदाजी मार्क वरती. शिवनेरी संघाची ओपनिंग पेअर 52 धावांचा टार्गेट. मास्टर्स प्रीमियर लीग 20-22 पहिला चेंडू आपण पाहतोय, कट केला जातं पॉइंटच्या दरम्यान. उजव्या बाजूने चेंडू जात असताना गॅप मधून, परंतु यावेळी अथक परिश्रम अथक प्रयत्न चेंडूला अडवण्याचे अंतिम क्षणी डाईव्ह देखील टाकावी लागली, घालावी लागली आपल्याला पाहायला मिळतं हा चेंडू अडवण्यासाठी. परंतु एक धाव का होईना वाचवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान आपण पाहतोय यावेळी 3 धावा जरूर अर्जित केल्या जातोय आणि 3 धावांच्या मदतीने सुरुवात केली जाते या रनचेसला. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली 2 षटकं. क्षेत्ररक्षण फील्डला आपण पाहू शकतो, पॉइंट आहे. त्याच्यासोबतच आपण पाहतो कव्हरचे क्षेत्ररक्षक, ज्याला मात्र आता डीप मध्ये पाठवलं जात आहे ऑफ साईडला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ पाहायला मिळतोय यावी 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळेल. आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि त्याच्यासोबतच डीप कव्हर. सुशील पुन्हा एकदा या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा इशारा येईल, लेग स्टिकच्या हलकीची बाहेरची लाईन, वाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव धावफलकात. किल्ले अजिंक्यतारा दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये टॉप ऑर्डरला आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला किल्ले शिवनेरी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल यावी या मॅचमध्ये विजय होण्यासाठी. बॅकफुटला असताना कट केला जातो यावी, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा डीप कव्हर मधून आपल्याला पाहायला मिळतोय. परिणाम एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 5 या धावसंख्येवरती. ओपनिंग स्टँड, ओपनिंग पार्टनरशिप सर्वाधिक महत्त्वपूर्ण राहिली आहे प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले 2 षटकं, बरेचसा खेळ डिसायसिव्ह करताना 2 षटकं आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला किल्ले कोंडाणा ज्या प्रकारचं कमबॅक केलं, पन्हाळा संघासारख्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप विरुद्ध विपरीत परिस्थितीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला किल्ले कोंडाण्याच्या गोलंदाजांनी. निश्चितच जर किल्ले अजिंक्यतारा संघाला या मॅचमध्ये जर विजय व्हायचा आहे तर अशाच प्रकारची काहीशी योग्य लाईन अँड लेंथ हाताळत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. टाईट लाईन अँड लेंथ जर हाताळली गेली, क्षेत्ररक्षकांची योग्य साथ मिळाली तर निश्चितच हे लक्ष देखील बरंचसं मोठं बनवलं जाऊ शकतं. प्रत्येक चेंडूनंतर आपण पाहतोय फलंदाजांच्या स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंटचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार फील्ड पोझिशन इथे चेंज केल्या जात आहेत. सुशील ऑफस्टिकच्या हलकीची बाहेरची लाईन अपील करण्यात आली गोलंदाजाकडून यावी, परंतु अपील इथे कुठेतरी फेटाळताना निश्चितच आपण पाहतोय पंच लाऊड होती अपील, परंतु विश्वास तितका पाहायला मिळाला नाही या अपीलमध्ये. परंतु डॉट बॉल हा देखील तेवढाच महत्वाचा आणि एक चांगलं दृश्य आपण पाहू शकतो. किल्ले अजिंक्यतारा संघासाठी 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चेंडू आतापर्यंत झाले ते 4 या षटकातील. पॉवर प्लेचा असणारे षटक आणि पाहायला मिळते दोन्ही फलंदाज बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करतात. रिस्क कोणत्याही प्रकारची घेतली जात नाहीये. यावी समोरच्या दिशेने पंच केला जातोय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केलं जातंय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू येईल यावी, मात्र सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी मात्र निश्चितच धावसंख्येत चांगल्या प्रकारे भर पाडली जाते. पॉवर प्ले म्हटलं की केवळ इनर सर्कल असतो आपल्याला जो क्लिअर करायचा असतो. यावेळी शॉर्ट हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, बॅकफुटला असताना खूप चांगला पंच आपल्याला फ्रंट ऑन पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने हा पूल खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल देखील झाले. 4 धावा चेंडूवरती अर्जित करत असताना आपण पाहतोय यावी धावफलक जाईल तो यावी 10 या धावसंख्येवरती विदाऊट एनी लॉस. ओपनिंग स्टँड, ओपनिंग पेअर शिवनेरी संघासाठी शिवजन्मभूमी म्हणून आपण शिवनेरीकडे पाहतो. नुकतीच झालेली शिवजयंती, शिवनेरी किल्ल्यावरती झालेला शिवजन्म सोहळा आपण अनुभवला आणि आता मात्र याची देहा याची डोळा मास्टर्स प्रीमियर लीगचा हा विहंगम सोहळा आपल्याला अनुभवता येतो. यावेळी देखील चौकार कट करताना लेट कटच्या माध्यमातून थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आज चौकार. किल्ले अजिंक्यतारा आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. किल्ले अजिंक्यतारा विनंती असेल आमची टीम अजिंक्यतारा. षटक क्रमांक पहिले ते 7 होते. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड विदाऊट एनी लॉस आफ्टर 1 ओव्हर. किल्ले शिवनेरी 52 धावांचं लक्ष
समोर असताना 14 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर सुरुवात. मित्रांनो, शिवरायांचा इतिहास, पराक्रम इतिहास आठवायचा झाला तर शिवरायांनंतर देखील मराठ्यांनी तेवढाच मोठा शौर्य गाजवलेलं संपूर्ण भारतवर्षात आपल्याला पाहायला मिळालं. मुघलांचा बादशाह औरंगजेब, ज्याला दक्षिण भारत काबीज करायचा होता, परंतु शिवराय असताना देखील त्याचं हे स्वप्न राहिलं. शिवराय गेल्यानंतर कुठेतरी आशा पल्लवित झाल्या होत्या की आपण दक्षिणेत उतरूया आणि दक्षिणेत उतरताना जो मराठ्यांचा प्रदेश आहे दक्षिण भारत काबीज करण्याचा प्रयत्न करू, परंतु अपयशी ठरला. आता बॅकफुटला असताना कट केलं जातं. यावी शॉर्ट तडमन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतील. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावे धावफलक 15. आणि निश्चितच शिवरायानंतर छत्रपती शंभू राजांनी ज्या प्रकारचा लढा दिला, औरंगजेबाचे जे स्वप्न होते ते स्वप्नच ठेवलं. तदनंतर ताराराणी भाईसाहेब यांना आपण पाहिलं. त्यानंतर बाजीराव पेशवे या सर्वांनी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि औरंगजेब जो दिल्लीतून औरंगाबाद येथे स्थायिक झाला आणि त्या ठिकाणाहून मुघलांचं राज्य दक्षिण भारतावरती कशा प्रकारे प्रस्थापित होईल याकडे लक्ष दिलं, परंतु असफल अपयशी जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू टॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. निश्चितच यामागे होता केवळ एकच भय. औरंगजेब जाता जाता अंतिम क्षणी बोलून गेला आणि दिल्लीतील मुघलांना त्याने एक संदेश पाठवला होता. शिवाजी गेल्यानंतर दख्खन मिळवण्याचं जे स्वप्न होतं ते केवळ स्वप्न राहिलं. आणि इथे मी शिवाजी गेल्यानंतर देखील त्याच्याच माध्यमातून वारंवार पराभूत होतोय, कारण की शिवाजी हा केवळ एक व्यक्ती नव्हता, तर शिवाजी हा एक विचार होता, जो विचार पुढील मराठा साम्राज्याने देखील तसाच चालू ठेवला. आणि आज 350 वर्षानंतर देखील हा विचार, शिवरायांचे विचार, आचार, त्यांचा स्वभाव, त्यांचं शौर्य निश्चितच तुम्हा सर्वांमध्ये आजही पाहायला मिळतं. प्रेरणादायी असं त्यांची कारकीर्द पूर्णतः. पण हा विचार घेऊन आज MPL ची स्पर्धा देखील पुढे जात असताना त्या 4 धावांसहित धावफलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यावी जागेवरूनच खेळला जातोय. चेंडूला कट केलं जातोय. शॉर्ट थर्डमन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये चेंडू खेळून खेळला जाईल. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये कंप्लीट केली जाते. स्वतःला बॅकफुटवरती खूप चांगल्या प्रकारे आणले, वेट खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सफर केलं गेलं. निश्चितच केवळ गाईड केलं गेलं चेंडूला यावी शॉर्ट थर्डमन क्षेत्रामध्ये. मास्टर्स प्रीमियर लीग 2022चा थरार सीझन 1 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वात आपण पाहतोय ज्या प्रकारची उंची गाठली आहे. प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं आहे. व्यासपीठ असेल, समालोचक असतील, पंचांचा दर्जेदार पॅनल असेल, प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरती परिधान केलेली किट असेल आणि मान्यवर मंडळी असतील, थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं, डिजिटल स्कोरिंग अशी अनेक वैशिष्ट्य स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळी चांगली चपराक लगावली जाते. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं गेलं खूप चांगल्या प्रकारे. अंतिम क्षणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्याचं काम मिळेल ती केवळ या चेंडूवरती आपण पाहतोय. 2 धावा निश्चितच मित्रांनो जरूर या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, परंतु 2 धावा बचावण्याचं काम क्षेत्ररक्षकाने केलंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 24. 2 षटकांच्या अखेरीस 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं कंप्लीट झाली आहेत. 24 धावा धावफलकावरती 12.0 करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावांचं लक्ष समोर असल्यावरती पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी षटकानंतरच आपण पाहतोय यावेळी खूप चांगल्या सुस्थितीत कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाही शिवनेरी संघाने आणि खूप चांगला रनचेस त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच सिच्युएशन मधून कमबॅक केलं होतं तोरणा संघाने सगळ्याच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच प्रकारचं काहीशी कामगिरी करावी लागेल किल्ले अजिंक्यतारा संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. कशा प्रकारे राहते किल्ले अजिंक्यताराची कामगिरी यानंतरच्या येणाऱ्या षटकांमध्ये. ओपनिंग स्टँड खूप चांगल्या प्रकारचा समजदारीवाली बल्लेबाजी दिख रही आहे. ज्या प्रकारे निश्चितच खराब चेंडूंची वाट पाहिली जाते. जेव्हा जेव्हा वेट मिळाली आहे, जेव्हा जेव्हा मात्र निश्चितच शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू प्राप्त झाले त्यावरती मात्र आक्रमण केली गेली आहेत, परंतु रिस्क कुठली घेतली गेली नाहीये. खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं नाहीये. हेच खऱ्या अर्थाने आतापर्यंतच्या झालेल्या खेळाचं वर्णन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायचं झालं तर पाहायला मिळतं.
त्याची प्रचिती येते. 24 धाव फलकावरती 12.00च्या सरासरीने धावसंख्येची गती खूप चांगल्या प्रकारची. निश्चितच बँडरी पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले, त्यामुळे आता फील्ड काहीशी विखुरलेली पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय केवळ डीप कव्हर आहे जो 38 सर्कलच्या बाहेर, तर ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आणि निश्चितच वाईडिश लॉंग ऑन आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. हे 4 खेळाडू काहीसा चेंज केला जातोय फील्डमध्ये यावी. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन आणलं येत आहे. लॉंग ऑनच्या जागी आणलं जात आहे. आता मोठा गॅप आपण पाहतो यावी. डीप वाईड मिड विकेट, त्याचबरोबर लॉंग ऑनच्या दरम्यान काव कॉर्नर झोन मध्ये तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील यावी. सुशील सेकंड स्पेल घेऊन येत असताना यावी बॅकफुटला गेले. द शॉट ऑन पूल पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये खेळाडू तैनात. एकच डाव्या चेंडूवरती स्ट्राईक इथे रोटेट केली गेली आहे आणि ही महत्वपूर्ण बाब या संपूर्ण इनिंग मध्ये पाहायला मिळते. या दोन्ही ओपनिंग प्लेअरच्या माध्यमातून सचिन पाटील आणि सचिन आपण पाहतो यावी वडगाय ही जोडी खेळपट्टीवरती. सचिन वडगाय यावी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड केली आहे. मोठे फटके त्याच्यासोबतच सिंगल्स डबल्सवरती देखील चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट केलंय. यावेळी मोठा फटका खेळला जातोय. टिपका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूच्या वरती येतील, ताबा घेतील चेंडूचा आणि फेक करतील. त्याच्यावर दुहेरी धाव अत्यंत सहजरित्या इथे अर्जित केली जाते. पाऊस सिंगल्स डबल्स देखील तेवढाच इम्पॉर्टंट असतात. स्कोर कार्ड हलवता ठेवावा लागतो आणि निश्चितच प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव गोलंदाजाला काही ना काहीतरी नवीन करण्यासाठी भाग पाडते आणि यामध्ये गोलंदाज कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चूक देखील करताना अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालाय आणि याच चुकीचा फायदा फलंदाजाला मिळत असतो. माइंड रीड करावं लागतं आणि त्यानुसार खेळ करावा लागतात. स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतात, प्लॅन्स बनवावे लागतात. क्रिकेट शारीरिकदृष्ट्या जेवढा खेळला जातो तेवढाच मेंटली खेळावा लागतो, स्ट्रॅटेजिकली खेळावा लागतो. हेच मैदानाच्या आतमध्ये दिसताना सिंगल या देखील चेंडूवरती बॅकफुटवरती येत आहेत आणि ज्या प्रकारे फील्ड पोझिशन पाहायला मिळते त्या प्रकारे गोलंदाजी देखील होते. ऑफ स्टिकच्या बाहेर वारंवार लाईन हाताळली जाते. एक सिंगल्स डबल्स इथे मात्र जरूर घेतले जात आहेत. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडूमधील वेग अधिक होता. हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत देखील वळण घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. यावी 28 या धावसंख्येवरती 28 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. ही खूप जमेची बाब शिवनेरी संघासाठी. पुन्हा एकदा कट केला जातो. यावेळी पाहायला मिळतोय आपण थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. हलकासा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदवर 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात. वारंवार जी लेंथ आहे शॉर्ट ऑफ गुड लाईन स्पॉट पिच करण्याचा प्रयत्न आहे, हार्ड लेंथ हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु हलकासा आखूड होतोय त्याचाच फायदा इथे घेतला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. वारंवार बॅकफुटला खूप चांगल्या प्रकारचे फटके पाहायला मिळत आहेत आणि टार्गेट केले जाते पॉइंट ते कव्हर रिजन. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ताळमेळीमध्ये कमतरता, मिसकम्युनिकेशन, इथे मात्र विकेटचं होईल पतन. पहिल्या विकेटचं पतन होत असताना शिवनेरी संघाला लागणारा पहिला धक्का. विकेट नंबर 1. किल्ले अजिंक्यदारा आपला अजूनही खेळाडू पोहोचलेले नाही आमच्यापर्यंत. किल्ले अजिंक्यदारा एक एक्स्ट्रा प्लेअर, एक प्रतिनिधी जरूर पाठवा, अनिवार्य असणार आपल्याला. न्यू बॅटर विशाल विश्वासराव मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख झेल आपल्याला मागील इनिंग मध्ये विशाल विश्वासरावांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या दिशेने शितच अधिक वेळ उंच राहिला होता, चेंडू आकाशामध्ये होता आणि अंतिम क्षणी शेवटच्या दिशेने फ्रंट ऑन डाईव्ह घेताना तो झेल पकडला गेला. वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट आणि वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल झेल आपल्याला म्हणावा लागेल या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतचा. अशा प्रकारचा झेल विशाल यांनी पकडला लॉंगॉनच्या दिशेने. आता मात्र कमबॅक करायचं असेल तर किल्ले अजिंक्यदारा संघाला ज्या प्रकारे ही पार्टनरशिप ब्रेक केली आहे सक्सेसिव्हली इथे 1-2 विकेट अजून घ्यावे लागतील, कलेक्टिव्ह एफर्ट्स दाखवावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो यावी रणजित घेत असताना मॅडम द विकेट. हलक्या चेंडूला केवळ पुश केलं जातं ऑनसाच्या दिशेने. एक धाव इथे कंप्लीट होईल
आणि एका धावेनंतर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो आणि सुरक्षितरित्या इथे मात्र फलंदाज पोहोचताना पाहायला मिळतील. 2 धावा अर्जित केल्या जातात शिवनेरी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 32. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर षटकार चौकार तितकेसे आले नाहीयेत, परंतु डबल्सवरती खूप चांगल्या प्रकारे वर्क केलं शिवनेरी संघाने. ज्या प्रकारचं मैदान आहे त्या मैदानाचा उपयोग केला गेला, गॅप्स आहेत त्यामध्ये चेंडू ढकलतात आणि 2-2 धावा अर्जित केल्या जात आहेत. हे पुन्हा एकदा फ्लिक केला जातं. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग. अंतिम क्षणी बॅट आणि बॉलचं कनेक्शन होईल त्या ठिकाणी मात्र बॅटचा फेस क्लोज केला जातोय आणि शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ दिशा दाखवली गेली आणि 1 धाव या चेंडूवरती अर्जित. विशाल विश्वासराव यांच्या माध्यमातून त्याच्या साथीला असणाऱ्या सचिन पाटील एका बाजूला 8 चेंडू फेस केलेत. 9 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगला फटका यावी. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आजूबाजू पुढे पाठी कुठेही हल्ल्याची गरज नाही पडली. सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट नंबर 2. दोन्ही सेट बॅटर बॅक टू द पवेलियन. यावी. नवीन बॅटर 1 brings 2 अशा अनेक वेळा आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. क्रिकेटमध्ये जर पाहायचं झालं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर जेव्हा विकेट जातात तेव्हा दोन्ही सेट बॅटर एकामागोमाग एक बॅट धोत असतात. त्याच प्रकारचं काहीसं दृश्य मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन्ही सचिन इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. या मात्र निश्चितच विशाल विश्वासराव त्यांना साथ मिळेल ती खुशाल राठोड यांची. हे षटक असेल का मॅच टर्निंग षटक? कुठेतरी निश्चितच या मॅचला ट्विस्ट करणारं षटक असेल का हे पाहावं लागेल. परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल. आतापर्यंत रणजित यांनी केलेली गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची लेग बॉलच्या स्वरूपात कळवलेली धाव. 4 चेंडू खर्च केलेत आणि आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात त्या केवळ 4 आणि 1 गडी देखील प्राप्त केलाय. 34 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतं. 2 गडी ते बाद झालेले शिवनेरी संघाचे. यावेळी बॅटची टॉप एज कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल आणि अजून एका कॅचची संधी. यस, अजून एक विकेट. गोल्डन डकचा शिकार इथे खुशाल राठोड पहिल्या चेंडूवरती. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. चला शिवनेरी संघ विनंती असेल थोडी घाई करा. बराचसा विलंब लगावला जातो आपल्याकडून. आपल्याला अजूनही 2 मॅच खेळवायचे त्याची नोंद घ्या. शनिवारचा दिवस आहे. स्थानिक खेळाडू लोकल प्लेयर्स आहेत ते देखील आज लवकर येताना आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही विशेष आभारी असणार आहोत पुरंदर सेवा समिती, त्याचबरोबर या संपूर्ण नायगाव विभागातील स्थानिक खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं, ज्यांच्यासाठी हे मैदान त्यांच्या सरावाचं मैदान आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण मैदानाच्या बाजूला जो जॉगिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, त्या ठिकाणी येऊन शिदत चांगला फटका येतो. यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते. एका मागोमाग एक जेव्हा झेल घेण्याची संधी आली प्रत्येक चान्सला इथे कन्वर्ट केलं विकेटमध्ये. एका मागोमाग एक अजून एका विकेटचं पतन. यावेळी मात्र फलंदाज विशाल विश्वासराव देखील बाद. चार षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 34 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 18 धावा. 9.00चा रिक्वायर रन रेट पाहायला मिळतोय. मित्रांनो रिक्वायर रन रेट तितकासा मोठा नाहीये. टेनिस क्रिकेटचा विचार करायचा झाला तर हे टार्गेट बरंच अचिवेबल आहे. परंतु सकाळी देखील आपण पाहिलं एकदा मोमेंटम चेंज होतं, शिफ्ट होतो, त्यानंतर मात्र मॅचला टर्न व्हायला वेळ लागत नाही. आणि ते मात्र अजिंक्य जरा संघाचं कौतुक करेन ज्या संधी निर्माण केल्या आहेत. 3 कॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या, सुरेखरित्या इथे टिपल्या गेल्या आणि 3 सेट बॅटरला बॅक टू द पवेलियन अर्थातच तंबूची दिशा दाखवली आहे. नवीन 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतो. यावी
34 धावा फलकावरती. 18 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज उमेश वानखेडे सज्ज होत आहेत. वानखेडे हे नाव तुम्हाला सर्वच मुंबईकरांच्या क्रिकेटर्सच्या जवळचं असणारं नाव. मुंबईतील वानखेडे स्टेडियम आपण पाहिलंय. 2011चा वर्ल्ड कप भारतीय संघाने याच स्टेडियमवरती जिंकला. चला घाई करा, किल्ले अजिंक्य जरा थोडी विनंती असेल सर्वांनाच. यावेळी अपील पंचांकडे अपील केली जाते. लाऊड अपील आहे. विश्वास देखील दाखवले, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा इथे निर्णय येत नाहीये, दाद दिली जात नाहीये अपीलला. परंतु निश्चितच आपण पाहतो यावी डॉट बॉलने सुरुवात केली जाते उमेश वानखेडे यांच्या माध्यमातून. अकरा चेंडू 18 धावांची आवश्यकता. मास्टर्स प्रीमियर लीग आपण पाहतो मित्रांनो. 2022 सीझन 1 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उमेश वानखेडे. अराउंड द विकेट यावी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अजून एका विकेटचं पतन. एका मागोमाग एक फलंदाज इथे मात्र बाद होताना. उस्मानाबाद चौतीस धावा. 34 या आकड्यावरती अजून एक धक्का लागताना पाहायला मिळतो मित्रांनो. 34 हा आकडा आठवण करू देतो. मास्टर लिटिल मास्टर म्हणून ज्यांना संबोधलं जायचं सुनील गावस्कर सर. निश्चितच टेस्ट सेंचुरीची संख्या होती त्यांच्यात 34. चांगला फटका, 2 धावांसाठीचा फटका. या दुहेरी धावांनी ज्या प्रकारे ओपनिंग पेअरने सुरुवात केली होती, या दुहेरी धावांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली होती. अशाच प्रकारच्या सिंगल्स डबल्स देखील माध्यमातून टार्गेटपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. मग आवश्यक असणारा या ठिकाणी एक पार्टनरशिप बिल्ड करणं. तो अजिंक्य तारा संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारे कमबॅक केलं जात आहे, नर्व्स कंट्रोल केली जाते, कौतुक करावं लागेल निश्चितच किशोर कुमार काटवटे सर यांचं. ज्या प्रकारे आपल्या संघाला सांभाळलंय, या संघाचं नेतृत्व केलंय, खूप चांगल्या प्रकारची लिडरशिप पाहायला मिळते, कॅप्टनशिप पाहायला मिळाली. जे निर्णय, फील्ड पोझिशन, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे आणि प्रत्येक खेळाडूने ज्या प्रकारे आलेल्या संधीचं सोनं केलंय. एकही कॅच या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये ड्रॉप झालेली पाहायला मिळाली नाहीये. एकही रनआउटची संधी बाद केली गेली नाहीये. प्रत्येक कॅच घेतली गेली आहे आणि याचमुळे काय होणार, या मॅचमध्ये पुन्हा एकदा छोट्या टार्गेटमध्ये कमबॅक करताना अजिंक्य तारा हा संघ. कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावी एक धाव यावी कंप्लीट होईल. एका समाधान मानतील. धावफलक जाईल तो 37. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 15 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 8. हे 2 चेंडू येणारे महत्वपूर्ण. एक तरी मोठा फटका आवश्यक असेल तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये समीकरण काहीसं सोपं होऊ शकतं. 8 चेंडू 15 धावा. परंतु अचूक असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला चेंडू यावी. राऊंड द विकेटचा मारा करत असताना हलका सॉफ्ट स्टिकला सोडून जाणारा चेंडू. कुठल्या प्रकारचा रूम दिला गेला नव्हता फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बीट. डॉट बॉल. 7 चेंडूने 15 धावांचं समीकरण. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन्सच्या दिशेने. काहीसा शरीरापासून दूरवर ठेवला या चेंडूला. 2 लगातारचे डॉट बॉल आणि मॅच मध्ये निश्चितच
आता मात्र राहिल्या त्या केवळ 15 धावा, परंतु असतील शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू आणि 15 धावा समीकरण शिवनेरी संघासाठी. ज्या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये लगावल्या होत्या तब्बल 24 धावा, त्या संघाला आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आवश्यक आहेत त्या 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. विकेट्स एक मोठा फॅक्टर राहिलाय. 5 गडी गेल्या 2 षटकांमध्ये गमावलेत. ते अर्थातच किल्ले शिवनेरी या संघाने, आणि हाच मोठा टर्निंग पॉईंट ठरलाय. तर किल्ले अजिंक्य दरा थोडी घाई करा विनंती असेल. किशोर कुमार काटवटे सर आपणास विनंती असेल थोडी घाई करा, निर्णय थोडे लवकर घ्यायचे आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता किल्ले शिवनेरी या संघाला. तर निश्चितच 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी बॅटिंग मार्क वरती. रसिक आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत खेडेकर सर. हे 2 फलंदाज यावेळी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल ज्यांच्या खांद्यांवरती जबाबदारी असेल. 6 चेंडू 15 धावा. कपिल कदम सज्ज होते त्यावेळी गोलंदाजी मार्कवरती शेवटचं आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा मास्टर्स प्रीमियर लीगचा नियम असणार आहे. त्यामुळे निश्चितच या किल्ले अजिंक्यदारा किशोर कुमार काटवटे सर बराचसा विलंब लगावला जातोय. किल्ले अजिंक्यदारा रसिक दुबळे आणि प्रशांत खेडेकर हे 2 फलंदाज आपण पाहतो यावी बॅटिंग ऑर्डर मध्ये. बॅटिंग मार्क वरती आपण पाहणार आहोत यावी स्ट्रायकिंग एंडला रसिक दुबळे यांना, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत खेडेकर. माजी सैनिक आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत खेडेकर. भारतीय सेना दलाची देखील सेवा त्यांनी केली आहे आणि आज मात्र पाहतोय आपल्या संघासाठी सज्ज असतील यावी शेवटच्या अंतिम निर्णायक षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरून आपण पाहणार आहोत यावी कपिल यांना. पहिला चेंडू यावी या लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने जाताना जरूर पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हलकासा फंबल, मिसफिल्ड, मिसकम्युनिकेशन, परिणाम इथे 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत असताना खूप चांगलं कम्युनिकेशन, खूप चांगला ताळमेळ आणि निश्चितच आपण पाहतो यावी 2 धावांनी या षटकाची सुरुवात केली जाते. 13 धावांची अजूनही आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. किल्ले अजिंक्यदारा पहा या संघामध्ये आपण पाहतोय रुपेश शेलेटकर यांना देखील आपण पाहतो. व्यवस्थापक संघ व्यवस्थापक म्हणून या संघाचे कार्य पाहत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतोय लॉंगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झालाय. काहीसा आपण पाहतोय थ्रो बराचसा लेट होत असताना परिणाम 2 धावा अत्यंत सहजरित्या ते कंप्लीट केला गेलाय. 2 धावांच्या मध्ये त्याने धावफलक झाला तो 41 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळला गेलेला फटका. पाहूया या चेंडूवर देखील दुहेरीचा प्रयत्न होईल का, तर होईल. हलकसा फंबल पाहायला मिळालं आणि या चेंडूवर देखील 2 धावा येतात. पहा शिवनेरी संघाचा डीएनए जर पाहायचं झालं तर मोठे फटके तेवढे जास्त नाही आहेत, परंतु या सिंगल्सला डबल्समध्ये कन्वर्ट करणं, डबल्सच्या मदतीने धावफलक हलवता ठेवणं, धावफलकाला गती देणं हे मात्र शिवनेरी संघाने या संपूर्ण इनिंगमध्ये जरूर दाखवलंय. पहिला 2 षटकांचा खेळ पाहायचा झाला तर निश्चितच ओपनिंग पेअरने याच सिंगल्स डबल्सचा सहारा घेतला. डबल्स गॅपमध्ये ढकलत असताना खूप चांगला आकार दिला धावसंख्येला. आणि आता मात्र शेवटच्या षटकात ज्या ठिकाणी 15 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी देखील आपण पाहतोय या डबल्सच्या माध्यमातून 3 डबल्स 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. मोठा फटक्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, बिहाइंड द विकेट देखील यष्टी रक्षक काहीसा अपयशी ठरले आहेत. 1 धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का पाहावा लागेल. पंचांचा इशारा जो आहे, चेंडू जातोय सरा सीमा पार. या 4 धावाने मात्र नक्कीच या मॅच मध्ये रंग भरलेत. एक्स नेव्ही पर्सन रुपेश शेलटकर देखील आपण पाहतोय अजिंक्यतारा संघाच्या माध्यमातून व्यवस्थापनाचं काम खूप चांगल्या प्रकारे करतायत. शेवटचे आता मात्र 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी आवश्यक असतील त्या 5 धावा. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडू आणि 5 धावा. अंडर प्रेशर
गोलंदाज असेल, अंडर प्रेशर फलंदाज असेल, अंडर प्रेशर खेळाडू असणार आहेत, दबावाखाली सर्वच्या सर्वजण असतील. परंतु निश्चितच यावेळी कस लागणार आहे प्रत्येकाच्या कौशल्याचा, प्रत्येकाच्या कसबाचा. पाहूया कोणता खेळाडू यावेळी आपल्या संघासाठी विजयश्री प्राप्त करतोय. 2 चेंडू 5 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस जरूर झालेत, परंतु 1 धाव अर्जित केली गेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आणि आता मात्र आवश्यक आहेत त्या 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. किल्ले अजिंक्यतारा आपल्या लीग फेज मधील साखळी फेरीतील 3चे 3 सामने जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील का, की शिवनेरी हा संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करत आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये पुढील फेरीसाठी दिमाखात ठेवतायत. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका जरूर आला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडूवरती गेलेत. 2 धावा इथे कंप्लीट आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्नात फलंदाज होईल बाद. 3 धावा, माफ करा, इथे 3 धावा कंप्लीट होत आहेत. सामना बरोबरीत सुटलेला आहे मित्रांनो, परंतु कंपल्सरी चेस या नियमानुसार किल्ले अजिंक्यतारा या मॅच मध्ये विजयी घोषित.